नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे ई स्पार्क ऑनलाईन क्लासेस मध्ये. आज झालेल्या इयत्ता 5वी आणि 8वी प्रश्नपत्रिकेतील स्पष्टीकरण आज आपण पाहूयात. इयत्ता 5वीचा ए संचातील पेपर माझ्याकडे आहे. पहा, पेपर आहे पेपर 1 प्रथम भाषा मराठी आणि गणिताचा हा पेपर आहे. यातील सर्वच प्रश्नांचे आपण स्पष्टीकरण पाहूयात. पहा, जसं की प्रश्न क्रमांक 1 आहे. पुढील आकृतीत असलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील चौथ्या अक्षराचा पर्याय निवडा. म्हण तयार होते, बावळी मुद्रा देवळी निद्रा. म्हणजे चौथ्या क्रमांकाचं अक्षर मिळालं मू. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2, सिस्टीम या शब्दाला मराठीमध्ये काय म्हटलं जातं पहा. सिस्टीम म्हणजेच प्रणाली. मराठीमधला हा पर्यायी शब्द आहे. परिच्छेद आहे. परिच्छेद जेव्हा येतो तर परिच्छेद काय करायचं की जर 3 ते 5 पासून ज्या क्रमांकापासूनचे प्रश्न आहेत, साधारण 3 प्रश्न असतात, तीनही प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचे. तीनही प्रश्न वाचले की काय संदर्भ आहे तो योग्य लागतो आपल्याला आणि त्यानुसार हे प्रश्न पाहायचे. मग आता हे परिच्छेद मी वाचलेला आहे, जसं की इथे समोरच उल्लेख केलेला 21 जूनचा. मग सर्व विद्यार्थी कुठे जमतील 21 जूनला? सभागृहामध्ये. प्रश्न क्रमांक 4 आहे, तेथे सर्वांनी योग साधना केली. निमित्त होते 21 जून साठी साजरे होणाऱ्या जागतिक योग दिनाचे. प्रश्न क्रमांक 6, पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द पर्यायातून निवडा. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे मंत्र. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा. आपण यांना क्रमांक देऊयात. क ख ग घ नुसार, म्हणजे या 14 कडीनुसार आपल्याला क्रमांक द्यायचे. क्रमांक कसा असेल? गजरा याचा असेल पहिला क्रमांक. गरज हा दुसरा क्रमांक असेल. चरण येईल तिसरा क्रमांक. नगर इथे चौथा येईल. जरब नगर असेल पाचवा. नजर असेल सहावा आणि वजन असेल सातवा. म्हणजे आता 7 शब्द आहेत. म्हणजे मध्यभागी येणारा जो शब्द आहे, मध्यभागी येणारा झाला जरब. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8, जसे गंजी गवताची असते तशी धान्याची काय असते? धान्याची असते ती रास. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी आरती प्रभू म्हणून कोणास संबोधले जाते? आरती प्रभू म्हणजेच सर्वांना परिचित असणारे चिंतामण त्र्यंबक खानोलकर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. राधाची बाहुली बोलकी आहे. बोलकी म्हणजे बडबड करणारी, बोलणारी. मग याचा विरुद्धार्थी शब्द असतो अबोल. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखा. मग कोळ्याचं असते ते जाळे. इथे कोळीचं घरटे दिले, म्हणजे पहिलाच पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील? उभे पाहता पर्याय क्रमांक 2 मध्ये जर ठेवलं तर स्पंदन, नंतर वादन, रुदन आणि सदन हे शब्द तयार होतात. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 13. एक मिनिट. हा प्रश्न क्रमांक 13 आहे. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थांनी वापरला जात नाही? वास म्हणजे गंध होतो पण अवसर होत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आलं. उतार्यावरील प्रश्न पाहूयात. एखाद्याचं जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल? तर उतारा वाचला तर पटकन उत्तर समजून जाईल. हा पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याचे चित्त शुद्ध असेल तर. प्रश्न क्रमांक 15, पटवून देणे
या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उतार्यात आला आहे? पटवून देण्याचा. पर्याय क्रमांक 2, गळी उतरवणे. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आले नाही? पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3, साबण शरीर स्वच्छ करतो तर पाण्याने मन स्वच्छ होतं. हे उदाहरण त्या उतार्यामध्ये आलेलं नव्हतं. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 17 ते 19 हे जे प्रश्न आहेत तर या जाहिरातीवरती आहेत. जाहिरात पाहून घ्या. जाहिरातीवरील प्रश्न पाहूयात. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आजची ही प्रश्नपत्रिका मिळेल. प्रश्नपत्रिका क्रमांक 17, प्रश्न क्रमांक 17, सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढील पैकी कोणते वैशिष्ट्य नाही? यामध्ये कोणते वैशिष्ट्य नाही असं म्हटलंय. तर दिवसभर मार्गदर्शनाचा काही उल्लेख नव्हता. प्रश्न क्रमांक 18, सुंदर हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होईल? इथे उल्लेख केलेला आहे 5 ते 13 वर्ष. 5 ते 13 वर्ष म्हणजेच शिशु वर्ग ते 7वी. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न थोडेसे रोटेट झाले, ते करून घेऊयात. प्रश्न क्रमांक 19, सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केले आहेत? कोणी आयोजित केलाय? तर याचं योग्य उत्तर आहे भाषाप्रेमी मंडळ यांनी केलेलं आहे. पहा, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20, रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते. वरील वाक्यात विशेष्य कोणते? यामध्ये विशेष्य ओळखायचं आपल्याला, तर यामध्ये रेखीव हे विशेष्य आहे. पर्याय क्रमांक 1 हे योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21, दिलेल्या पर्यायातील निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द. निश्चितपणे एक वचन आहे की नाही हा जर सांगता येत नसेल, जसं की हरींचं हरणे होतं, ससाचं ससे होतं, चित्ताचं चित्ते होतं, वाघचं पण वाघे नाही म्हणत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? प्रथमेश मुंबईला गेला पण त्याचे काम झालेच नाही. काय राहिलं पाहिजे? अर्धविराम पाहिजे होतं. पण नंतर इथे अर्धविराम पाहिजे होता. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा. मी नदीकाठी खेळत असे, घडून गेलेली घटना आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा भूतकाळ झाला. प्रश्न क्रमांक 24, पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द क्रीडा महोत्सव हा काना मात्रा वेलांटी उकारानुसार अगदी योग्य आहे, म्हणजे तो शुद्ध आहे. प्रश्न क्रमांक 25, खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार पर्यायमधून निवडायचा आहे. ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या काय असायला हवं? तोंडाला पाणी सुटले, म्हणजे हा योग्य वाक्प्रचार असायला हवं. मराठीचे प्रश्न संपले. आता गणिताचे प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचं विधान पाहायचं होतं. इष्टिकाची ती त्रिमिती असते, अगदी बरोबर, 3D इमेज ही. हे वाक्य बरोबर आहे, आपल्याला चुकीचं शोधायचंय. इष्टिकाचितीला 12 कडा असतात, हे सुद्धा योग्य आहे. इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे चौरसाकृतीच असतात, हे मात्र चुकलेलं आहे. इष्टिकाचिती आकार म्हणजे क्युबाइड, एका विटेचा आकार आहे, जसं की लांबी रुंदीचे वेगळे असणार आहे. इथे आपल्याला पर्यायाचं उत्तर मिळालं. आणि इष्टिकाचितीची लांबी, रुंदी, उंची मोजता येते, अगदी बरोबर मोजता येते. अपेक्षित उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. आता 22,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल?
आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजेच इंग्रजी अंकांमध्ये. तर इथे पर्याय क्रमांक 4 मध्ये ते अगदी योग्य प्रकारे दाखवलेले आहेत. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. आकृती पूर्ण दिसत नाही, आकृती पूर्ण घेऊयात आपण. खालील आकृतीची परिमिती किती सेंटीमीटर आहे? परिमिती पेरिमीटर शोधूयात आपण. आता ही जर बाजू इथे 6 सेंटीमीटर असेल आणि एवढा हा जो डिस्टन्स आहे तो 2 सेंटीमीटर का ठरवला? तर हे पहा, हे समोरचं जे अंतर आहे की नाही हे 2चं, म्हणजे हे जेवढं आहे तेवढंच हे 2 आहे. म्हणजे इथे अंतर जे आहे तर 6चं असायला होतं. मग 6 मधून जर 2 कमी केले तर इथे जे अंतर असणार आहे ते 2 असणार आहे, बरोबर. मग हे 2 आहे. अगदी याच प्रकारे हे सुद्धा 2 आहे. इथे सुद्धा 2 असायला होतं. म्हणजे आता आपल्याला प्रत्येक अंतर इथे या ठिकाणचं मिळालेलं आहे. या सर्वांची जर बेरीज केली म्हणजे 2, 6, 2, 6 म्हणजे यांच्या सर्वांची जर बेरीज केली तर इथे पण असणार आहे हे 2. हे 2 असं. कारण हे का ठरवलं तर इथे समोरासमोरचं अंतर हे 2 आहे. आणि इथे 2 का ठरवलं तर इथे खाली अंतर 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटरचे इथे अर्ध जे दिसतंय तुम्हाला तर एकदम समोरच्या बाजूला 2 सेंटीमीटर, म्हणजे उरलेलं हे अगदी 2चं बरोबर आहे. मग या सर्वांची जर बेरीज केली, या सर्वच अंतरांची जर बेरीज केली तर ती मिळते 36 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. दिलीपने 35,900 रुपयांना एक मोटारसायकल खरेदी केली. तिच्या दुरुस्तीसाठी 3,780 रुपये खर्च केला. काही दिवसांनी दिलीपने ती मोटारसायकल 40,750 रुपयांना विकली. तर त्याला या व्यवहारात किती नफा झाला? म्हणजे अगोदर त्यांनी एकूण खरेदी आपण काढून घेऊयात. त्यानं दुरुस्तीसाठी किती खर्च केला आणि खरेदी कितीला केली होती? म्हणजे आता ही जर खरेदी पाहिली असती तर ही एकूण खरेदी पाहूयात अगोदर आपण. एकूण खरेदी होईल 35,900 आणि 3,780 यांची जर बेरीज केली तर ही होईल बेरीज 39,680. बरं, आता ही जी बेरीज आहे तर ती विक्री कितीला केली त्याने सायकल, मोटरसायकल, तर ती आहे 40,750. 40,750 मधून 39,680 वजा करा. उत्तर मिळेल 1,070. म्हणजे 1,070 रुपयांना 1,070 रुपये या व्यवहारामध्ये त्याला नफा झालेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. एक स्वस्त धान्याच्या दुकानात 85 पोती गहू, 50 पोती तांदूळ, 15 पोती तूर डाळ विक्रीसाठी आले. जर प्रत्येक पोत्यात 40 किलोग्राम धान्य असेल तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किलोग्राम धान्य विक्रीसाठी आले? काय करायचे, सर्वांची बेरीज करून घ्यावं लागेल. म्हणजे 85 आहे, 50 आहे, त्यानंतर 15 किलो आहे. म्हणजे या सर्वांची जर बेरीज केली, एक मिनिट, या सर्वांची जर बेरीज केली तर ही बेरीज होईल 150. 150 आणि आता 150 झाली पोती. आता प्रत्येक पोत्यामध्ये आहे 40 किलो धान्य. म्हणजे 150 गुणिले 40 करावे लागतील. म्हणजे 150 गुणिले 40 करूयात. म्हणजे 15 चोक 60 आणि वरचं हे 2 शून्य आहे असेच. म्हणजे हे झाले 6,000 किलोग्राम. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31. खालील अपूर्णांकांच्या जोड्यामधील चौकटीमध्ये कोणतं चिन्ह इथे ठेवावं लागेल ते शोधायचं. पहा कसं ठेवायचं, मग ते योग्य चिन्ह कसं असेल. आता इथे छेद समान नाही, दोघांमध्ये अगोदर तुलना करून घ्यायची. इथे छेद समान नाही, इथे छेद समान करून घेऊयात. 4चा 8 करायचं असेल तर 2 ने गुणावं लागेल. म्हणजे काय होईल पहा, पहिली जोडी होईल 3 दुने 6 आणि 4 दुने 8. म्हणजे आता त्याच्या समोर पण 6/8 आहेत. म्हणजे इथे तर दोघं समान झाले. आता या दोघांमध्ये तुलना करूयात. आता या दोघांमध्ये तुलना करताना आपल्याला इकडे छेद समान करून घ्यावा लागेल. मग एकमेकांच्या छेदाने म्हणजे या अपूर्णांकांना गुणून घ्यावं लागेल. जसं की पाहता, पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं. 6 × 9 = 54 आणि 8 × 9 = 72. तसं आता दुसरा अपूर्णांक 8 7 56 आणि 8 × 9 = 72. म्हणजे आता छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो मोठा असतो. म्हणजे हे साइन इथे असायला हवं होतं. मग बरोबर आणि च्यापेक्षा मोठाचं साइन कुठे दिसते पहा,
पर्याय क्रमांक 4 मध्ये. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32. दिलेल्या विधानांपैकी चुकीचं विधान निवडायचंय. कोणतीही संख्या व शून्य यांचा गुणाकार शून्य येतो. अगदी बरोबर आहे, शून्यच येतो. कुठल्याही संख्येसोबत गुणाकार करा शून्याचा, शून्यच येणार आहे. कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता उत्तर समसंख्या मिळते. आता समजा एक उदाहरण घेऊयात आपण, 7 आणि 5 ह्या दोनही विषम संख्या, त्यांचा गुणाकार करून घेऊयात. 7 5 35. उत्तर तर काही सम नाही मिळालं, विषम मिळालं. म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला चुकीचं विधान मिळालं. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33. रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी 1 तास 30 मिनिटं लागली. 15 मिनिटांची विश्रांती घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास 1 तास 50 मिनिटांमध्ये पूर्ण केला. जर रोशनी सकाळी 10 वाजता नागपूरहून निघाली असेल तर ती यवतमाळला किती वाजता पोहोचेल? पहा, याचं अचूक उत्तर पाहूयात. काय करावं लागेल, तिने कुठे कुठे थांबलीये, काय काय केलं ते आपल्याला इथे पाहावं लागेल. म्हणजे पाहता ती नागपूर ते वर्धा तिला 1 तास 30 मिनिटं लागलेली आहेत, बरोबर. म्हणजे 1 तास आणि 30 मिनिटं, त्याबरोबर तिने 15 मिनिटांची विश्रांती केली. म्हणजे ती विश्रांती सुद्धा आपल्याला यामध्ये मिळवावी लागणार आहे. म्हणजे इकडे तास तर काहीच नाही, 15 मिनिट फक्त. म्हणजे हे झाले 1 तास आणि 45 मिनिटं, बरोबर. आता या 1 तास 45 मिनिटांमध्ये आपल्याला 1 तास 50 मिनिटं सुद्धा ऍड करावी लागतील. पहा, 1 तास 50 मिनिटं, कारण वर्धा ते यवतमाळ एवढा वेळ लागलेला आहे पहा या प्रवासासाठी. 1 तास 50 मिनिट आता आपण ऍड करून घेऊयात यामध्ये. ही जर ऍडिशन केली तर किती मिळेल? 2 तास आणि 95 मिनिटं. जेव्हा आपल्याला मिनिटं 60च्या पुढे गेलेले दिसतात तेव्हा आपण काय करतो, 60 मिनिटं वजा करतो आणि तासांमध्ये एक प्लस करत असतो. म्हणजे याचं योग्य उत्तर काय असेल? आता जर 60 वजा केले तर पहा किती होईल. 5 5 तसाच, 9 मधून 6 कमी केले 3 आणि 2 आणि 1 3, म्हणजे 2 आणि 1 किती झाले? 3 तास 35 मिनिट. आता एकूण वेळ तिला लागलाय 3 तास 35 मिनिटं. ही तिचा एकूण वेळ आहे, ती प्रवासाचा वेळ आहे. बरं, आता ती निघाली कधी होती? सकाळी 10 वाजता निघालेली होती. मग 10 वाजता निघाली, यामध्ये आता आपल्याला 3 तास 35 मिनिटे मिळवावी लागतील. 3 तास 35 मिनिटं मिळवली म्हणजे हे झाले 13 35. 13, आता 13 म्हणजे 24 तासानुसार आलं पहा उत्तर. कारण सकाळी निघाले 3 तासांनी मग 13 वाजून 35 मिनिटं झाली. 13 वाजून 35 मिनिटं जेव्हा होतात म्हणजेच 1 वाजून 35 मिनिट. इथे जेव्हा 24 ताशीमध्ये उत्तर आलेलं असतं की नाही, पुन्हा जर 12 ताशी रूपांतर करायचं असेल तर फक्त तासांमधून 12 वजा करायचं. मग झाले किती? 1 तास 35 मिनिटं. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34. एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये मजुरी द्यावी लागते. जर भिंतीची लांबी 15 मीटर असल्यास त्या भिंतीची रुंदी किती मीटर असेल? बर, आता इथे आपण जर एकूण खर्च किती आला पहा आणि किती दराने होतो, मग हा जर दर आपण काढला इथे, म्हणजे 2700 रुपयांना जर 45 ने जर भाग दिला तर 45 45 2 90 म्हणजे 45 सख होतात पहा. म्हणजे उत्तर मिळालं 60. पहा, जर भागाकार केला तर 60 उत्तर मिळतं. 60 म्हणजे हे काय झालंय आलेलं, 60 म्हणजे आयताकृतीचं हे क्षेत्रफळ झालं, असं आयत असेल. मग आता इथे आपल्याला लांबी तर माहितीये आणि अगदी आपण इथं 60 क्षेत्रफळ आहे म्हणजे आपल्याला माहितीये 15च्या पाड्यामध्ये 60 कुठे मिळतं बरं? 4थ्या क्रमांकावरती. म्हणजे रुंदी मिळणार आहे 4 मीटर, किंवा असंही तुम्ही सूत्रामध्ये ठेवू शकता, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. क्षेत्रफळ माहितीये, क्षेत्रफळ आहे 60, लांबी माहितीये 15 मीटर आहे. रुंदी जी आहे तर रुंदी आपल्याला काढायची, मग रुंदीला रुंदी तशीच ठेवूयात. रुंदी बरोबर काय होईल? बरोबर म्हटलं की अगोदर 60 ला घ्यावा लागतो, गुणाकारातला 15 हा भागाकारामध्ये जातो आणि 15 1 15, 15 चोक 60, उरली उत्तर निघतं 4 मीटर.
पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. आता पुढचा प्रश्न आहे 35. 12 किलोग्रॅम आणि 1350 ग्रॅम. किलोग्रॅम पेक्षा ग्रॅम हे लहान असतात. मग आता 12 किलोग्रॅम आहे. आता एकक आपण समान करून घेऊयात. 12 किलोग्रॅमचं जर ग्रॅम घेतले तर ते झाले 12,000 ग्रॅम. 12,000 ग्रॅम आणि 1350 ग्रॅम. यांची करावी लागेल बेरीज. मग आता ही जर बेरीज केली तर ती किती होईल? 50, 0, हा 3, 3, हा. म्हणजे आता हे झाले 13,350 ग्रॅम. 13,350 ग्रॅमचं आता इथे किलोग्रॅम मध्ये रूपांतर दिलेले. जर किलो जर केले तर किलोग्रॅम मध्ये आपल्याला उत्तर काय मिळेल पहा. जर किलोग्रॅम केलं तर 13,350. 35 हे होईल. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 36. योगेशला बँकेतील ठेवीवर 72 रुपये 5 पैसे व्याज मिळते, तर ही संख्या दशांश पद्धतीत कशा प्रकारे लिहिता येईल? फक्त आपल्याला 72.5 हे दाखवायचे. तर पहिल्याच पर्यायामध्ये योग्य दाखवले 72.5. म्हणजे 72 रुपये हे 5 पैसे झाले. दशांश रूपामध्ये या प्रकारे लिहितात. प्रश्न क्रमांक 37. एका व्यापाऱ्याने 2,500 प्रति क्विंटल दराने एका व्यापाऱ्याने 2,500 प्रति क्विंटल दराने गव्हाचे 300 पोती घेतली. अतिवृष्टीमुळे त्यापैकी 70 पोती धान्य खराब झाले. उर्वरित गव्हाची पोती त्याने 2,700 रुपये प्रति क्विंटल दराने विकली. तर त्याला या व्यवहारात नफा झाला की तोटा झाला आणि तो किती झाला? म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल? त्यानं किती घेतली होती? 2500 ने 300 पोती घेतली होती. म्हणजे आपल्याला 2500 गुणिले 300 करावे लागतील. 2500 गुणिले 300 केले म्हणजे 25 त्रिक 75 आणि एकूण शून्य मोजून पुढे द्यायचे. एकूण शून्य झाले. आता हे पुढचं 4 शून्य म्हणजे झाले 7,50,000. आता 70 पोती त्याचं खराब झालेलं आहे आणि विक्रीचा जो काय दर होता तर तो होता 2700. घेतला होता 2500 ने आणि विकला होता 2700 ने. म्हणजे आता विक्रीचा दर ठेवूयात 2700. आता 70 पोती खराब झालीत म्हणजे 300 वजा 70 जर केलं तर राहतात 230. म्हणजे 230 सोबत आता आपल्याला विक्री किमतीने गुणावं लागेल. 230 सोबत जर गुणाकार केला तर 21 आणि 27 यांचा गुणाकार होईल 621 आणि वरचं हे 3 शून्य आहे असेच. म्हणजे घेतले होते 7,50,000 आणि विक्री करून मिळालेत 6,21,000 रुपये. तर म्हणजे या व्यवहारामध्ये काय झालंय पहा, तोटा झालेला आहे. म्हणजे हा तोटा किती झाला? हे शून्य आहे असेच 9. इकडे असतील 2 आणि 1,29,000 रुपये तोटा. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. एक मिनिट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38. कोल्हापुरातील पूरग्रस्तांना मदतीसाठी 5 सेवाभावी संघटनांनी अनुक्रमे 12,870, 13,850, 9,640, 25,390 आणि 7,450 ची मदत केली. तर एकूण त्यांनी किती रुपये मदत केली? म्हणजे आता साधारण या सर्वांची जर बेरीज केली तर ही बेरीज होते 69,200 रुपये. यांची फक्त बेरीज करायची. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. 3 दिवसीय नाट्य महोत्सवात नाट्य सभागृहाच्या 1250 आसनांपैकी पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10% व तिसऱ्या दिवशी 4% आसने रिकामी झाली. तर दर 3 दिवसात तर 3 दिवसात एकूण किती आसने रिकामी झाली? हा प्रश्न आपण पाहूयात. काय करायचं आपल्याला? उरलेले याच्यावर सांगितलंय का? अजिबात नाही. म्हणजे आहे त्याच किमतीचे आपल्याला 12%, 10% आणि 4% काढायचे. जर आपण 1250
या 1250 जर 12% काढले, हा 0 0 कमी होऊन आपल्याला मिळतील 150. हा भागाकार व्यवस्थित करून पहा. पुन्हा 1250 आपण 10% काढतोय. 10% म्हणजे आता हे 2 शून्य कमी होणार आहेत. 125 ला 125 तसेच राहणार आहेत. 125 झाले. त्यानंतर आता 1250 चे 4%. 4%मध्ये 1 शून्य कमी होईल आणि ही जर काटछाट केले तर हे मिळेल 50 रुपये. म्हणजे आता 150, 125 आणि 50 यांची सर्वांची बेरीज केली तर ही बेरीज मिळेल 325 रुपये. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 40. 15 मार्चला सोमवार आहे, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? तर 31 दिवसांचा जर महिना असेल तर 1 तारखेचा, 2 तारखेचा आणि 3 तारखेचा वार हा 5 वेळा येत असतो. 30चा असेल तर 1 तारखेचा आणि 2 तारखेचा, आणि लीप वर्षामधला जर फेब्रुवारीचा असेल तर 1 तारखेचा वार हा 5 वेळा येतो, हे लक्षात ठेवा. आता 15 मार्च, मार्च म्हटलं की 31 दिवस येतात. 15 मार्च कधी येते? 1 तारखेला जो वार येतो तोच 8ला येतो, तोच 15ला येतो, तोच 22ला आणि तोच 29ला. म्हणजे 1 तारखेचा वार आणि 15 तारखेचा वार एकच आहे. 1 तारखेला म्हणजे सोमवार होता, बरोबर. मग 2 तारखेला मंगळ असेल, 3 तारखेला बुध असेल. म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे तीनही वार त्या महिन्यामध्ये 5 वेळा आलेले आहेत. मग आता याच्यापैकी कोण दिसतोय बरं तुम्हाला पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 2 बुधवार आला. पर्याय क्रमांक 2 म्हणजे कुठलाही पर्याय आला असता यामध्ये, मंगळवार आला असता तरी मंगळवार सुद्धा योग्य होता. पण इथे मंगळवार दिलेलं नाही, फक्त बुधवार आहे, म्हणून बुधवारला आपण घेतलं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. प्रश्न क्रमांक 41. एका वर्तुळाची त्रिज्या 702 सेंटीमीटर आहे, तर त्याचा व्यास किती सेंटीमीटर आहे? 702 म्हणजे 3.5. जर दशांशामध्ये केलं तर 3.5. 3.5चं दुप्पट किती होतात? 7. किंवा असंही करू शकतात, दुप्पट म्हटलंय ना, 2 2 ला कमी करायचं, उरले 7. म्हणजे 7 सेंटीमीटर हा झाला व्यास. त्रिज्येच्या दुप्पट हा व्यास असतो. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42. 78,312, 78,135, 78,351, 78,531 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील पहिली व उजवीकडून तिसरी असणाऱ्या संख्येची बेरीज किती? आता उतरता क्रम लावायचा, आणि डिसेंडिंग ऑर्डर, म्हणजे सर्वात मोठी संख्या आपल्याला पाहावी लागेल. सर्वात मोठी झाली 78,531. दुसऱ्या क्रमांकावरती असेल 78,351. तिसरा क्रमांक, दुसरा क्रमांक तिसऱ्यावर असेल 78,312 आणि चौथ्यावर असेल 78,135. मग आपल्याला काय सांगितलं होतं की जी काही पहिली येईल ती पहिली संख्या. मग पहिली संख्या किती आली होती आपली? 78,531. आणि आपल्याला उजवीकडून जर तिसरी केली तर आपल्याला ही संख्या मिळेल 78,312, म्हणजे तिसऱ्या नंबरची, म्हणजे 78,312 नाही, 78,351 ही दुसऱ्या क्रमांकावाली येईल उजवीकडून तिसरी. 78,351. मग आता यांची ऍडिशन करायची. आता ही जर ऍडिशन केली तर 2, 8, पुन्हा 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, 7 आणि 7 14 आणि 1 झाले 15. 15 68 82 कुठे दिसले? 15 68 82 पर्याय क्रमांक 1 मध्ये. प्रश्न क्रमांक 43. 15 लिटर 200 मिली वजा 13 लिटर 530 मिली. आता 15 लिटर 200 मिली कसं लिहायचं? 15.200 आणि आता इथे वजा करायचे, त्यामधून 13 लिटर आणि 530 मिली ही वजाबाकी करायची. म्हणजे आता ही जर वजाबाकी केली तर ही वजाबाकी मिळेल किती? 6, इकडे पॉइंट, इकडे 1, म्हणजे 1 लिटर आणि 670. आता इथे आपल्याला अंकांमध्ये दिलंय का? अंकांमध्ये नाही दिलेलं, त्यांना शब्दांमध्ये पाहिजे होतं, अक्षरात पाहिजे होतं. मग अक्षरात आहे का? 1 लिटर 670 मिली. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो? आता 3ची कसोटी आहे पहा, अंकांची बेरीज जर 3च्या पटीतील असेल तर त्या संख्येला निशेष भाग जातो 3 ने. म्हणजे आता आपल्याला इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा,
2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, 12 म्हणजे हा 3च्या पटीमध्ये येतो. 3च्या पाड्यामध्ये मिळतो 12 म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 45. 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे? आता सममूल्य, सममूल्य कसा पाहायचा पहा, याचा आपण अंश अधिक पण करू शकतो. सॉरी, संक्षिप्त रूप पण करू शकतो. 7च्या पाड्यातल्या दोन्ही संख्या आहेत. 7 2 14, 7 5 35. म्हणजे संक्षिप्त रूप आलं त्याचा 2/5. मग 2/5 कोणाचं उत्तर येतंय? 3 3/7 आणि 2/7 यांची जर वजाबाकी केली तर ही मिळते 1/7. हे आपल्याला अपेक्षित नाही. 4 आणि 3 7, 7/5 हे पण अपेक्षित नाही. आता 6 8 मधून 6 गेले म्हणजे राहिले 2. 2/5 हे अपेक्षित उत्तर होतं. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 46. प्रणवला 24,17,300 रुपयांचा प्लॉट खरेदी करायचा आहे. पण त्याच्याजवळ 7,12,300 रुपये आहेत. उर्वरित रक्कम त्याला बँकेतून कर्ज घ्यायचं आहे, तर त्याला किती रक्कम कर्ज घ्यावी लागेल? म्हणजे इथे वजाबाकी करायची. 24,17,300 मधून वजाबाकी आपल्याला करावी लागेल 7,12,300 ही वजाबाकी करून घ्यायची. म्हणजे ही जर वजाबाकी केली तर वजाबाकी किती मिळेल पहा, 17,05,000. सॉरी, 1 मिनिट. 300 300 300, हा इकडे. म्हणजे योग्य उत्तर झालं पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 47. 12 तास 18 मिनिट आणि 6 तास 45 मिनिट यांची वजाबाकी करायची. आता 12 तास आणि 18 मिनिट आहेत, 6 तास आणि 45 मिनिट आहेत, यांची करायची वजाबाकी. आता जेव्हा घड्याळांची अशी वजाबाकी करतो की नाही, तर 18 मिनिटांमधून 45 मिनिट वजा होत नाहीत. म्हणजे 1 तास आपल्याला उसना घ्यावा लागतो तासांकडून. तास जर उसना इकडे मिनिटांकडे जातोय तो 60 मिनिटांमध्ये कन्व्हर्ट होतो. म्हणजे 60 आणि हे 18 किती झाले 70 आणि 8 78 आणि इकडे राहतील 11 तास. म्हणजे 78 मधून आता आपल्याला 45 ला वजा करायचं आहे. 8 वजा 5 हे झाले 3 आणि हे झाले 8तून 5 गेले, पुन्हा एकदा 3, 11 मधून 6 गेले झाले 5. म्हणजे 5 तास आणि 33 मिनिट पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. प्रश्न क्रमांक 48. 90च्या सर्व विभाजकांची बेरीज. 90चे सर्व विभाजक कोण कोण आहेत? 90चे सर्व विभाजक 1 2 3 5 6 9 10 18, 18 नंतर 45, 30 एक राहिला 30 पण घेऊयात. 30 15च्या पाड्यामध्ये पण येतो, 15 राहिला, नंतर आलं माझ्याकडं 15 आणि 90. आले का सर्वच विभाजक? या सर्वांची जर बेरीज केली तर ही होते 234. दिलेल्या अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट किती होते? आता जेव्हा अंश समान असतो तेव्हा ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. आणि इथे आपल्याला काय सांगितलं? चढता क्रम. चढत्या क्रमामध्ये आपल्याला सर्वात लहान नंबर पाहायचा, तर मग सर्वात लहान कोण झाला? हा 1/8. मग दुसरा क्रमांक असेल याचा, तिसरा असेल 1/5चा, हा चौथा क्रमांक झाला आणि याचा क्रमांक 5वा झाला. म्हणजे आता हा जर क्रमांक आपण शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची आता शेवटून जर मांडली, म्हणजे 1/8, 1/7, 1/7 नीट नाही आला, आपण घेऊया तो व्यवस्थित. 1/7, 1/5, 1/4 आणि 1/2 अशी जर मांडणी केली तर शेवटून दुसरा क्रमांक येतो 1/4चा. मग 1/4 ची दुप्पट करायची, गुणिले 2 करायचे.
म्हणजे गुणिले 2 केलं म्हणजे बे एक बे बे दोन 4. अपूर्णांक राहिला किती? 1/2. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. प्रश्न क्रमांक 50. रमेश व सुधाने एका वर्षाकरिता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून ठेवली. रमेशला दर शेकडा 8 दराने व सुधाला दर साल दर शेकडा 7.5 दराने व्याज मिळाले, तर रमेशला सुधापेक्षा 500 रुपये जास्त मिळाले असेल, तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेव ठेवली होती? आता हे सर्वात सोपं जे आहे तर पर्यायावरून जाणं, कारण एक्स मानणं किंवा 100,000 घेणं जे आहे थोडस उत्तर वाढत जाईल. मग आपण पहिलाच पर्याय घेऊयात. पहिल्या पर्यायामध्ये किती? इथे 1,00,000 आहेत. समजा आता दोघांची सारखीच रक्कम आहेत, आपण एकीकडे रमेश आणि एकीकडे सुधाची घेऊयात. आता समजा हा रमेश आहे आणि एकीकडे सुधा आहे. म्हणजे आता यांनी रक्कम कशी घेतली? 1,00,000 रुपये 1 वर्षा करतायत आणि दर आहे 8% दराने. छेदामध्ये 100 आहे असंच. मग आता हिची पण किंमत मांडून घेऊयात. हिच्याकडे कसे आहेत? 1,00,000 रुपये आहेत. 1 वर्षाचा कालावधी आहे आणि 7.5 जे आहेत ते 7.5चा दर आहे. बर, आता या 7.5 मधला जो आहे आपण पॉईंट काढून टाकूयात. पॉईंट काढला म्हणजे अंशातला पॉईंट काढला की छेदामध्ये 0 वाढवायचा किंवा गुणिले 10 करून टाकायचं. आता काटछाट करून यांच्या किमती काढून घेऊयात. 1,000 गुणिले 8, रमेशचं जे काही व्याज आहे तर ते मिळालं 8,000 रुपये. आता इकडे पण 3 शून्य कमी होतात, म्हणजे 75 गुणिले 100 म्हणजे हे झाले 7,500. 2 शून्य पुढे लागणार आहेत. म्हणजे पहा, याला 8,000 मिळाले आणि हिला 7,500 मिळाले. 8,000 वजा 7,500 केले की 500 रुपयांचा फरक पडतो. 500 रुपये जास्त हे रमेशला मिळालेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपण कोणती रक्कम निवडली होती? पर्याय क्रमांक 1 ची, म्हणून 1 हा पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 51. रिकाम्या चौकटीत येणाऱ्या योग्य उत्तराचा पर्याय निवडा. 9,32,004 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे आपल्याला 59,896 मिळतील? काय करायचं? याच संख्येमधून या दोघांचीच वजाबाकी करायची. म्हणजे ही जर वजाबाकी केली तरी वजाबाकी किती मिळेल पहा? 87, इकडे 93 आहेत ना, म्हणजे ही वजाबाकी मिळेल आपल्याला 8,72,108. इथे फक्त वजाबाकी करायची. 93 झालं. 9,32,004 मधून 59,896 वजा करा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 52. ऋतुजाजवळ काही रक्कम होती, त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 रुपये याप्रमाणे 47 विद्यार्थ्यांनी वाटले असता तिच्याजवळ 37 रुपये बाकी राहिले, तर ऋतुजाजवळ किती रक्कम होती? पाहता, काही रक्कम आहे आणि त्यामध्ये 50-50 रुपये तिने मुलांना वाटले. असे किती मुलांना वाटलेत? 47 विद्यार्थ्यांना. म्हणजे 50 गुणिले 47 अधिक 37 करायचं. 50 गुणिले 47 अधिक 37 जर केलं तर तुम्हाला उत्तरात मिळतील 2,387 रुपये. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. आता 2 लक्ष म्हणजे हे 2 लाख. प्रश्न क्रमांक 53 पाहतोय आपण. 2 लाख अधिक 13,000 आपल्याला इथे करावे लागतील. पहा, हे 13,000 झाले. त्यानंतर 72 शतक. 72 शतक म्हणजे 7,200. 38 दशक. 38 दशक म्हणजे 380. दशक म्हटलं की 1 शून्य आणि 13 एकक म्हणजे फक्त 13च. या सर्वांची जर बेरीज केली तर ही बेरीज आपल्याला मिळेल पहा 2,20,593. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पाहता, 2 दशक. 2 दशक म्हणजे किती झाले? 2 दशक म्हणजे 20. 3 एकक म्हणजे 3च आहेत. 5 शतांश. 5 शतांश कसा लिहायचा? 5 शतांश असा लिहिला जातो. 5च्या छेदामध्ये 100 आणि याचं रूपांतर जर केलं तर ते किती होतं? 0.05. असं लिहा किंवा असं लिहा. आपण 0.05 एवढाच घेऊयात. हे दोन्ही पद्धतीने तुम्हाला लिहून दाखवलं. 0.05 आणि 8 दशांश. 8 दशांश म्हणजे 8/10.
10, मग 8/10 म्हणजे 0.8 झाला तो. पहा आता हे जर पूर्ण केलं तर 20 आणि 3 23 होतात. आणि हे होतील 85, कारण हा दशांश दशांश अगोदर जाईल आणि हा 5 जाईल नंतर, म्हणजे 23.85 या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 55. खालील पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे ते निवडा. सॉरी, अयोग्य आहे ते निवडा. पहा, एक रिम. एक रिम म्हणजे 480 कागद होतात. म्हणजे अयोग्य काय झाला? 20 दस्ते, हे बरोबर आहे. 40 ग्रोस, एका ग्रोस मध्ये 144 कागद असतात. 140 ग्रोस म्हणजे 144 गुणिले 40 हे होणार नाही. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण 40 डझन, 20 दस्ते आणि 480 हे म्हणजे रिमित. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 56. दोन संख्यांची बेरीज 39.62 आहे. जर एक संख्या 1.259 असेल तर दुसरी संख्या कोणती? आपल्याला दोन संख्या माहिती आहेत. सॉरी, दोन संख्यांची बेरीज माहितीये, पण एक संख्या कोणतीही माहित नाही. मग अशा वेळी काय करायचं? बेरीज मधून एक संख्या वजा करायची, दुसरी संख्या मिळून जाते. म्हणजे 39.62 वजा 1.259 यांची जर वजाबाकी केली तर ही वजाबाकी येते 38.361. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 57. दर साल दर शेकडा 7 दराने 5,000 रुपये मुद्दलावर 3 वर्षांचे व्याज किती रुपये होईल? अतिशय सोपा प्रश्न आलेला सरळ व्याजावरचा. सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? सरळ व्याज, एक मिनिट. सरळ व्याज बरोबर एक मिनिट, ते लिहिता आज व्यवस्थित नाही आलंय. सरळ व्याज बरोबर गुणिले द गुणिले क छेदामध्ये 100. म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी किंवा मुदत. पाहता आपल्याला 5,000 रुपये आहेत हे माहिती, म्हणजे मुद्दल आहे 5,000 रुपये, दर आहे 7 आणि कालावधी आहे 3 वर्षांचा, छेदामध्ये 100. 2 शून्य सारखे सारखे, त्यांना काट मारून घ्या. 7 त्रिक 21 म्हणजे 50 गुणिले 21. 50 गुणिले 21 म्हणजे आता 21 पाचे 105, वरचा हा शून्य, 1,050. 1,050 रुपये. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58. नेहा दररोज प्रत्येकी 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या चालत पूर्ण करते. तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालत पूर्ण करते? मैदान कसं आहे? त्रिकोणाकृती आहे, म्हणजे हे समभुज त्रिकोण आहे समजा हा. म्हणजे प्रत्येक बाजू 100 100 100 म्हणजे 100 गुणिले 3. 100 गुणिले 3 म्हणजे याची परिमिती झाली 300. 300 वाला ती किती फेऱ्या मारते रोज? रोज ती मारते 5 फेऱ्या, म्हणजे 3 5 15 आणि हे वरचं 2 शून्य, म्हणजे 1,500 मीटर. 1,500 मीटर जवळजवळ ती रोज चालते. हे रोजचं झालं ना ती चालणं. आणि आता आपल्याला एका आठवड्यात असतात 7 दिवस, गुणिले 7 करावं लागेल. मग 15 7 105 आणि वरचे हे 2 शून्य, म्हणजे आता इथे 10,500 मीटर. मग 10,500 मीटर नाही दिलेले, ते किलोमीटर आणि मीटर मध्ये दिलेले. मग किलोमीटर आणि मीटर करताना काय करायचं? मीटरला आणखी 3 घर मागे घेऊन जायचं, म्हणजे आपल्याला लहान लहान एकाकडून मोठ्या एकाकडे जायचंय. म्हणजे 1,000ने जर भाग दिला तर ते झालं 10.500. 10.500 म्हणजे 10 किलोमीटर आणि 500 मीटर. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 59. खालील पदावलीचे योग्य उत्तर असणारा पर्याय निवडायचा आहे. आता पहिली पदावली आपण सोडवून पाहूयात. 24 वजा 12 आहे असाच अधिक, तर इथे गुणाकार आहे, तर गुणाकार अगोदर करावा लागतो. कंचे भागू बेव या सूत्रानुसार आपल्याला जावं लागतं. 3 5 15.
आता जर बेरीज आणि वजाबाकी या जर दोनच क्रिया असतील, तर मग दोनच क्रिया आहे, तर मग पहिली जी काही क्रिया आहे तर ती क्रिया अगोदर करायची. 24 मधून 12 वजा केले, 12 राहिले. 12 आणि 15, 12 आणि 15 हे होतात 27, म्हणजे पहिलीच पदावली योग्य आहे. 59चं एक आलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी कोणत्या कोणाचे माप 360 अंशाच्या 1/4 पटीपेक्षा कमी आहे? म्हणजे आता आपल्याला काढावं लागेल 360चे 1/4. 4 एक 4, 4 नव्हे 36. म्हणजे 90 पेक्षा लहान असणारा, सर्वांना माहिती आहे 90 अंशांपेक्षा लहान असणारा असतो तो लघुकोन. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. प्रश्न क्रमांक 61 पहा. एका शाळेचा एकूण पट 1600 आहे. जर 48% मुली असतील तर त्या शाळेतील मुलग्यांची म्हणजे मुलांची संख्या किती हे विचारले. पहा, मग 1600चे 48% काढून घ्या. 1600चे 48%, शून्य शून्य कमी झाले. 16 गुणिले 48 जर केले तर ते येतील 768. म्हणजे 768 या आहेत मुली. उरलेली मुलं, मग उरलेत किती? मग उरलेले आहेत 1600 मधून आपण 768 मुलींना कमी करूयात. उरले 832. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 62. जोसेफने 12 रुपये 50 पैसे या दराने 2 पेन, 5 रुपये 25 पैसे या दराने 5 पेन्सिल विकत घेतल्या तर जोसेफने एकूण किती रुपयांची खरेदी केली? हा, काय केलंय त्यानं? 12.5 रुपयानं, म्हणजे 12 रुपये 50 पैशांचे 2 पेन घेतले. म्हणजे 12.5ला एक, 12.5ला एक, म्हणजे असे 25 रुपयांचे 2 पेन झाले. आणि 5 रुपये 25 पैसे, 5 रुपये 25 पैशांच्या 5 रुपये अशा 5 शीच पेन्सिल घेतल्यात. म्हणजे यांची जर यांचा गुणाकार केला तर हा होईल 26.5 रुपये, म्हणजे 26 रुपये 25 पैसे. 26 रुपये 25 पैसे आणि 25 रुपये, म्हणजे हे झाले 51 रुपये 25 पैसे. या दोघांची जर बेरीज केली तर 51 रुपये 25 पैसे होते. पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न. आता आकृती जी आहे, आपल्याला आकृती दाखवलेली, मग आपल्याला इथं रेखांकित किती केलेला आहे तो पाहायचा येतं. 3 भागांपैकी एक भाग रेखांकित केलेला आहे, म्हणजे 1/3 भाग एवढा रेखांकित केलेला आहे. यामध्ये मिळवायचे हे 7 भाग आहेत, एकूण 7 भाग, 7 पैकी 3 रंगवलेत. आणि इथे 4 भागांपैकी 3 रंगवलेत. म्हणजे आता इथं यांचा जर सर्वांचा छेद जर समान करायचा म्हटलं तर लसावी काढून पण येतो, किंवा असं दोघं दोघांचा करून पण 84 येतो पहा सर्वांचाच. 28 ने जर गुणलं तर हे 28/84 होतील. 28/84. आपण सर्वांचा छेद 84 करून घेऊयात. सर्वांना माहिती छेद कसा समान केला जातो. म्हणजे आता हे 12च्या पाड्यामध्ये येतो. 12 साती 84 आणि 12 त्रिक 36 घ्यावे लागतील इथं. 84 आणि इकडे 4 9 36, आणि हे म्हणजे इकडे आपल्याला 36 न घेता इकडे 63 घ्यावे लागतील. 63च्या छेदामध्ये एकमेकाच्या छेदाने गुणून पण होतं 84. म्हणजे ही जर बेरीज केली तर ही सर्वांची बेरीज होते 127/84. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न. 2 सहमूळ संख्यांच्या सामायिक अवयवांची दुप्पट असते. आता सहमूळ संख्या कशाला म्हणायचं पहा, की ज्या 2 संख्यांचा सामायिक अवयव हा फक्त एक असतो त्यांना म्हणायचं सहमूळ संख्या. म्हणजे कोणत्याही लगतच्या 2 संख्या, उदाहरणार्थ 2 आणि 3 या 2 सहमूळ संख्या, त्या मूळ पण आहेत आणि सहमूळ पण आहेत. 2 मूळ संख्या या सहमूळ असतातच. एक सम आणि एक विषम घेतली तरी या सहमूळ असतातच. मग आता कुठल्याही 2 सहमूळ संख्यांचा जसं काही सामायिक अवयव यांची दुप्पट. मग कुठलेही सामायिक अवयव घ्या. समजा आता आपण 2 संख्या कुठल्याही घेऊयात. समजा 3 आणि 4 घेऊयात. 3चे सामायिक अवयव काय झाले? म्हणजे 3चे अवयव 1 आणि 3 आहेत. तर 4चे अवयव काय आहेत? 1 2 आणि 4. मग यांच्यामधला सामायिक अवयव झाला 1.
मग आता काय विचारलं त्यांना, सामायिक अवयवांची दुप्पट. म्हणजे सामायिक अवयव एक आहे, मग एक ची दुप्पट किती होते, दोन. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 65. एक चित्र म्हणजे 20 झाड आहेत पहा. वृक्षारोपण मध्ये सहभागी झालेल्या शाळा त्यांनी लावलेल्या झाडांची संख्या इथे समोर दिलेली, यावरती प्रश्न आहे. साधना विद्यालयापेक्षा ज्ञानोदा विद्यालयानं किती झाडे जास्त लावली? साधनावाल्यांनी किती लावलीत? 1 2 3 4, म्हणजे 4 × 20 करायचं, 20 × 80 झाडं यांनी लावली. आणि ज्ञानोदावाल्यांची पाहूयात, 1 2 3 4 5, म्हणजे 5 × 20, 20 × 5 = 100 होतात. म्हणजे 100 वजा 80 केले तर 20 मिळतात. 20ने जास्त लावली, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. तर पुढचा प्रश्न आहे की वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत सहभागी शाळांनी एकूण किती झाडं लावली? तर हे पिक्टोग्राफला ग्राफ आपल्याला व्यवस्थित दिसत नाही म्हणून थोडंसं स्क्रीन लहान केलं. म्हणजे एकूणच झाडं मोजायची आपल्याला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17. एकूण झाडे 17. एक झाड म्हणजे 20 झाड आहेत, म्हणजे 17 × 20, 17 × 2 = 34 आणि वरचा एक शून्य, 340 झाडं यांनी लावलेली आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 67. 8,712 अधिक ₹13,500 म्हणजे किती होतात पहा. तर 8,712 कसे लिहायचे, 8,000 हे 712 झाले, आणि ₹13,500 म्हणजे 12,750 हे झाले. 13,500 यांची जर बेरीज केली तर ही बेरीज येईल 21,462, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 68. सोहमने 2,000 रुपयांच्या 6 नोटा बदलून 100 रुपये व 50 रुपयांच्या समान नोटा घेतल्या असता 100 रुपयांच्या किती नोटा मिळतील? पहा, 2,000च्या 6 नोटा समान नोटा आहेत ना, म्हणजे 2,000 × 6 आणि समान नोटा आहेत, म्हणजे 100 अधिक 50 करावं लागेल. 100 अधिक 50 समान नोटा आहेत, त्यांची बेरीज. आणि इथं 2,000च्या 6 नोटा म्हणजे हे झाले 12,000 रुपये. 100च्या नोटा आणि 50च्या नोटा झाल्या 150 रुपये. 150ने आता भाग द्यायचा आहे. 15च्या पाड्यामध्ये 120 येतो, 15 × 1 = 15, 15 × 8 = 120 आणि वरचा एक शून्य. म्हणजे प्रत्येकी म्हणजे प्रत्येक नोट जे आहेत 80-80, म्हणजे 100 रुपयांच्या 80 नोटा आणि 50 रुपयांच्या 80 नोटा असे होतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 69. 3 2 5 0 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून 6 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार केली असता एकक व शतक स्थानच्या अंकाचा गुणाकार किती? आता इथे अंक दिलेत 5 आणि 6 अंकी संख्या सांगितली. आता तो एक अंक जो आहे एक्स्ट्रावाला, तर तो आपल्याला लहान संख्या सांगितली, तर मग आता इथे शून्य तर ऑलरेडी आहे, म्हणजे एक तिथे यूज करू शकतो. एक करा, किंवा एकच्या जागी इथे आपल्याला खुली करून ठेवली तरी चालेल. कारण का, तर आपल्याला 6 अंकी संख्या अपेक्षित आहे, पण तिथे काय एकक आणि शतक स्थानचा अंक आहे, म्हणजे एक घेतला तरी चालतो. म्हणजे इथे जी संख्या आहे आपली, तर संख्या काय होईल, 1 2 0 3 8 आणि 5. पहा, विषम पण झाली आणि लहान पण झाली. तर एक नसेल घ्यायचा तरी चालतं. असं केलं की नाही, एकच्या ऐवजी इथे एकच्या ऐवजी खुली, म्हणजे कुठला तरी अंक आहे, आणि असं 385 पुढे केला तरी चालेल. मग एकक आणि शतक यांचा जो काही अंक आहे तिथे या जाग्यावर 3 × 5, तर 3 × 5 होतात 15, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 70. निशाने 1,350 रुपयास घेतलेली एक वस्तू 1,730 रुपयास विकली. या व्यवहारात तिला किती नफा किंवा तोटा झाला? पहा आता, वस्तू घेतली कितीला होती, 1,350ला, आणि विकली किती, 1,730ला. कमीला घेतली आणि जास्तीला विकली, म्हणजे निश्चितपणे नफा झाला. मग नफा झाला तो किती झाला, 1,730 मधून जर 1,350 वजा केले तर उत्तर मिळेल 380. 380 हे झाला नफा. जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा नफा होत असतो. पाहता,
71. शेजारील आकृती दुमडून घन बनविल्यास 4 अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? लगतचा अंक म्हटलंय त्यांनी. आता कुठला लगतचा अंक? आता समोरासमोरचे अंक जे आहेत ते लगतचे नसतात, तो समोरचा असतो. मग इथे समोरासमोर जरी गेलात तरी चालेल. म्हणजे आता समोरासमोर अंक कोणते येतील पहा. 9च्या समोर 25. त्यानंतर हे जे बाजूचे पृष्ठ असतात की नाही, बाजूचे पृष्ठ एकमेकांच्या समोर असतात. मग आता 4च्या समोर असेल हा 36 आणि 1च्या समोर असेल 1, म्हणजे असेल हा 36. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 72. त्रिकोणी व चौरस संख्येच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान विचारले. 2 क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. आता चुकीचे विधान आपल्याला शोधायचे. हे तर अगदी बरोबर का? तर कुठल्याही 2 क्रमवार संख्या घ्या. समजा 2 गुणिले 3 घेतली. 2 गुणिले 3 म्हणजे 3 दुने 6. याची जर निमपट केली, निमपट करणे म्हणजे 2 ने भाग देणे 3. 3 ही त्रिकोणी संख्या आहे दुसऱ्या क्रमांकाची. मग कुठलंही असं हे करून पहा, येते. म्हणजे पहिलं तर विधान बरोबर आहे. 1 ही त्रिकोणी आणि चौरस संख्या आहे. अगदी बरोबर आहे. 1 ही पहिली त्रिकोणी संख्या आणि पहिली चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या. दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी संख्या चौरस संख्या असते. अगदी बरोबर. चौरस म्हणजे वर्ग असते. म्हणजे तीनही विधान बरोबर आहे. राहिलेले एक विधान हे चुकीचे. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते, असं नाही होत. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. आता पुढचा प्रश्न. 12ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून 5वी संख्या कोणती? म्हणजे आता 12च्या पाढ्यातल्या संख्या घ्यायच्यात. उतरता क्रम मांडून घेऊयात आपण. आता उतरता क्रम मांडायला थोडंसं कठीण जातो. असं करूयात आपण. 12 1 12, 12 2 24 असं उलट लिहून घेऊयात. 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, 12 पंचवीस 60, 12 सही 72, 12 साती 84 आणि 12 आठी 96. नंतर 12 आठ 12 160 म्हणजे 100च्या पुढे जाते. 2 अंकींमध्ये तर एवढाच झाले. बरं आता इथे उतरत्या क्रमाने म्हणल्यास डावीकडून 5वी म्हणजे सुरुवातीपासूनच आपल्याला 5वी संख्या पाहिजे. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी. 5वी संख्या मिळाली 48. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. प्रश्न क्रमांक 74. अफरोजने 12 किलोमीटर 300 मीटर अंतरापैकी 9 किलोमीटर 500 मीटर अंतर सायकलने पार केले. उर्वरित अंतर तिने धावत पार केले. तर तिने किती अंतर धावत पार केले? तिने किती अंतर धावत पार केले? म्हणजे एकूण किती होतं? 12 किलोमीटर आणि 300 मीटर. यामधून 9 किलोमीटर आणि 500 मीटर वजा करायचं होतं. म्हणजे उरले किती? 13 मधून 5 गेले 8 आणि हे 2. म्हणजे इथे 2 किलोमीटर आणि 800 मीटर आहेत. मग आता हे मीटर जर फक्त केली असते तर ते 2800 मीटर झालं असतं. हे चुकलं. मग इथे 2.8 हे योग्य आहे. म्हणजे 2 किलोमीटर आणि 800 मीटर मध्ये. पर्याय क्रमांक 1. 74चं 1 हे योग्य आहे. आता शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 75. स्वराने मे महिन्यातील सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाचे आगाऊ तिकीट 5,780 रुपये काढले. परंतु काही कारणामुळे तिने ते तिकीट रद्द केले. तिला 30% रक्कम कपात करून उर्वरित रक्कम मिळाली. तर स्वराला किती नुकसान झाले? आता रक्कम किती होती? 5,780. तर याचे 30% करायचे. मग याचे जर 30% केले तर हे 30% किती होतील पहा. हे 0 0 कट होणार आहेत. म्हणजे उरले किती? 578 गुणिले 3 आणि हा जर गुणाकार केला तर तो मिळेल 1734. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळालं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिपची संच ए मधील जी काही प्रश्नपत्रिका आहे त्याचं स्पष्टीकरण पाहिलेले. आता जी दुसरी प्रश्नपत्रिका आहे पेपर 2 इंग्रजी बुद्धिमत्ता, तर त्याचंही प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूयात. ओके, धन्यवाद.